पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए आई दे ना, मला किती बोर होते, मला फिल्म बघायची आहे। नवऱ्याने बाहेर काढल्यावर बायकोनी काय पाऊल उचललं ते बघू दे मला। आई आई दे ना, मला हवंय आई। असं काय करतेस का? अरे तुम्ही जरा आवाज कमी कराल का? अजून आवाज कमी केला तर कान लावावे लागतील मला टीव्हीला। दे इकडे। अगं आई आई काय बघू दे मला। कुणाचा फोन आहे, कुणाचं काय म्हणणं आहे, हे सगळं तुला कळलंच पाहिजे का? मला कळलं नाही गप्पा बस, थांब बघू दे बघू दे। कशासाठी फोन केलायस? हॅलो वर्षा, कशी आहेस तू? बरी आहेस ना? घरी सगळं ओके आहे ना? हा काय प्रश्न आहे? फोन का केलायस ते सांग। वर्षा, आज तू ऑफिसला आली नाहीयेस म्हणून मला वाटलं की तुला बरं वाटत नाहीये किंवा घरी काहीतरी। तुला कसं कळलं मी ऑफिसला नाही गेले? म्हणजे तू ऑफिसच्या इथे आहेस? नाही नाही, त्याचं काय, तू नेहमी यावेळेस निघतेस ना ऑफिसला, म्हणून म्हटलं भेटलो असतो, बोललो असतो, म्हणून मी तुझ्या ऑफिसच्या खाली आहे। नंदू, का कळत नाहीये तुला? आपण नको भेटूया। मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी, तू मला फोन करत जाऊ नकोस, कळलं? हे बघ याला सांगितलं फोन करू नकोस, तरीही फोन करतो। कसं समजावू याला? दारात येऊन अपमान करून घेतला स्वतःचा, तरी का फोन करतोय हा कळत नाही। काही लोकांना मान अपमानापेक्षा नाती जास्त महत्त्वाची असतात। हॅलो, हां, हो हो, मी घरीच आहे आता। आलो, लगेच आलो। ते हाला कोणाचा फोन आला? एवढा घाईघाईत गेलाय? नाही माहित। आबा, सॉरी, मला यायला उशीर झाला। ते काय झालं, ते बिल्डिंगची लिफ्ट बिझी होती, त्यामुळे मला उतरत खाली यायला लागलं, पोचायला उशीर झाला, बराच उशीर झाला, सॉरी। शांत व्हा आणि असं काय मला एवढं सगळं समजावून सांगताय की मी लगेच निघून चाललोय? मी साहेब नाहीये तुमचा। या बसून बोलिए। बसा। या घ्या, थंड हो। थँक्यू। झालात शांत? हो। कसे आहात तुम्ही राघवराव? आबा, असं का विचारताय? कारण पुरुषांनाही मन असतं, तेही काही गोष्टींनी दुखावलं जातात, त्यांनाही त्रास होतो, मला माहिती आहे।
आनंदीची काळजी घेणारी माणसं तिच्या अवतीभोवती असतात, पण तुमची विचारपूस करणारं कोणी नसणार. अशा काळात तुमची विचारपूस करणारं नाही म्हणून मी विचारतो. होतं असं कधी कधी. पुरुषांनाही रडायला येतं. आसवड ढाळणं हे कधी कधी कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं, पण तसं नसतं. आसवड ढाळल्यामुळे मन हलकं होतं. मन हलकं करून घ्या. नात्यानं जरी मी तुमचा सासरा असलो तरी तुमच्या बापासारखा आहे. माझ्या समोर रडायला काही हरकत नाही. आनंदीच्या बाबतीत मी खूप चुका केल्या आहेत. मी त्याला एकटीला गावी सोडून आलो. तिला काही न सांगता तिच्या मनाचा विचारही केला नाही मी. पण ती घरी आल्यानंतर मात्र आनंदीची उणीव भासत राहिली. तिचं माझ्या घरी माझ्या आयुष्यामध्ये नसणं मला सहन होईनासं झालं. ती माझ्या आयुष्यात आली. तिने माझं आयुष्य सावरलं, माझा संसार सावरला, मला सांभाळून घेतलं. पण मी मात्र तिच्या बाबतीत खूप चुकलो. आनंदी मला घरी यायला हवी. माझ्या आयुष्यात तिचं नसणं मी खरंच नाही सहन करू शकत. नका काळजी करू. माझ्या आनंदीला मी चांगलं ओळखतो. तिला जर हे नातं तोडायचं असतं ना तर इथं पाटकरांकडे राहिली नसती ती. माझ्यासोबत माझ्या गावी परत निघून आली असती. आता निघता नाही मी तुमच्या सोबत येते असं एका शब्दानंही एकदाही म्हणाली नाही ती. कारण तिचं मन इथं अडकलंय. इथं म्हणजे तुमच्यात अडकलंय राघवराव. तिनं तिच्या मनाचा दरवाजा किलकिला केलाय असं समजा आणि तिचं मन जिंकायचा प्रयत्न करा. एकदा का तुम्ही तिचं मन जिंकलं की तुमची बायको तुमच्या घरी परत येईल. आशा बाळगा. माझी आनंदी नाती तोडत नाही. कायम नाती बांधायचा जपायचा प्रयत्न करते आणि हे नातं तिच्यासाठी तिच्या जीवापेक्षाही अधिक जवळचं आहे. आबा पोचलं की कळवा. हो, आणि काही असेल तर तुम्ही फोन करा. जे काही असेल ते सांगा. हा, जरूर या. सांभाळून घ्या. हो. सावकाश जाऊ द्या. चल. नात्याची सुरुवातच मी चुकीची केली. आनंदीच्या गळ्यात रामाचं मंगळसूत्र घालून. आनंदीला तिचं स्वतःचं मंगळसूत्र मिळालं पाहिजे. कदाचित त्याच्यानंतरच तिचा विश्वास बसेल की मी पूर्णपणे तिचा व्हायला तयार आहे.
नमस्कार, प्लीज बसा. बोला साहेब, काय दाखवू? चेन, कडा, अंगठी? नाही नाही, माझ्यासाठी नाही, माझ्या बायकोसाठी मला मंगळसूत्र घ्यायचं. तुमच्याकडे काही नवीन डिझाईन्स असतील तर दाखवा ना. हो हो आहेत, एक मिनिट. हे बघा, 4 पदरी. आणि हे बघा 5 पदरी. हे मंगळसूत्र जर वहिनीनं घातलं ना तर खूप सुंदर दिसतील वहिनी. हो, चला ना नाचायला. नाही नको, राहू दे. चला ना नाचायला. नाही आनंदी, राहू दे. नको. काय ना साहेब? काय काय नाही, थोडं सिंपल दाखवा ना. हे घ्या साहेब, ब्रेसलेट मंगळसूत्र. नवीन फॅशन आली आहे, वहिनींना नक्की आवडेल. बाय राघव. मी काय म्हणतो, हे नको, नॉर्मल एखादं गळ्यात घालतो ना, अगदी तसं दाखवा ना. हे दाखवा. हे अहो, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालून द्याल? हो. हे छान आहे, हे द्या. हो साहेब, देतो, पण 1-2 दिवस लागतील पॉलिशिंग करायला. हरकत नाही, बिल तयार करा. हो, बिल करतो. सॉरी सॉरी मॅडम. आनंदी आनंदी आनंदी, सॉरी. बाबा बरे, आई बरी आहे, सगळे बरे आहेत? बरेत, बाबा पण बरेत, सगळे बरे. आणि तू? भाजी घ्यायला जाते. आनंदी, ते फळं फळं घेऊन ये. बाबांनी आता फळं खाणं खूप गरजेचं आहे. तुझंच ऐकतील ते, बाकी इतर कोणाचं ऐकणार नाही. त्यांना जबरदस्तीने फळं खायला लाव.
येते. असं का वागताय ते? काय झालंय ना? आनंदी, थोड्या दिवसांमध्ये तू खूप खुश होणार आहेस. आपल्या घरी तू परत येणार आहेस. तुला यावंच लागेल. मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतो. नाही, मी सुधारणारच. सावकाश. हा, हळू हळू हळू. आनंदी, अगं खूप उकडायला लागलाय. आपण जरा बसूया. आपण एक काम करूया. आपण बबनला आईस्क्रीम आणायला सांगूया आणि वर जाऊन मस्त पैकी आईस्क्रीम खाऊया. खूप थंड वाटेल आपल्याला. आईस्क्रीम? अहो बाबा, चालणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलंय बरं? दिवसातून कमीत कमी 1 किलोमीटर तरी चालायला हवं, हो की नाही? झालं, आणि 20-25 पावलं तर राहिली आता. चला, द्या हात द्या. आनंदी, अगं 30-20-30 पावलं आता नकोशी वाटतायत. हो बाबा, आई बघतायत तुमच्याकडून अधूनमधून. आनंदी, उगाच ना तुझ्या आईची भीती घालू नकोस. ती घरात 100 पावलं चालत नाही. ती काय मला करणार आहे? काय बोलतायत बाबा? मग काय? अगं तू आल्यापासून ना ती जरा जास्तच मला ओरडायला लागलेली आहे. नाही, आणि तू ना तिला जास्त दुजरा देत जाऊ नकोस ग. उगाच तिचा कॉन्फिडन्स वाढतो. काय आनंदी, कधी आलीस? गावाला गेली होतीस ना ग? 2 दिवस झाले तिला येऊन. मी आजारी आहे ना, म्हणून माझ्यासाठी आली आहे ती. हो का? काय ग, मी तुझ्या बाबांना बघितलं खाली. आबा आले होते ना सोडायला. यावेळेस जरा जास्तच राहिलीस ग. हो, छान झालं माहेर. पण खूप दिवस राहिली माहेर ती. खूप मस्त झालं. पण आनंदी, तुझं कसलं ग माहेर? पण खरं माहेर पण यांचं. या जेव्हा पहिल्यांदा माहेरी गेल्या ना, तेव्हा 1.5 महिने राहिल्या होत्या. हो ना? यांचे मिस्टर अख्ख्या सोसायटीत सांगत होते, बायको माहेरी गेलीये, ती परतच येत नाहीये. शेवटी ते हिला आणायला गेले आणि जाताना 2 सोन्याच्या बांगड्या घेऊन गेले. काय? मला माहितीये तुम्ही मुद्दाम बोलताय पाटकर काका. चल ग आनंदी, निघते मी बाजारात. काही गरज नाही ग कोणाला काही सांगायची. उगाच गॉसिप वाढते त्याने. या लोकांना ना गॉसिप खेळायची खूप सवय असते. यांना आपल्या आयुष्यात काय चालू आहे, किती कष्ट आहेत, याचं काहीच पडलेलं नसतं. आता या बाईशी बोलण्यात माझी 20 पावलांची एनर्जी वाया गेली. आता ना आपण घरीच जाऊया. चल. नाही नाही बाबा, हो. अगं चल ग, बोलून बोलून थकवा आलाय मला. चल घरीच जाऊया आपण आता. पावलं राहिली होती ना फक्त बाबा. अगं हो ग, पण माझी एनर्जी गेली ना. सावकाश. काय मला चहा लागतो ना. ठीक आहे, थांब थांब. वर्षा, बस बस बस. हा, आलो मी. थांब जरा. येताना घेऊन ये बाळा. कोरडा आहे ना मला. हा, वर्षा, मी काय म्हणत होतो, तू ओके आहेस ना? मी ओके आहे रे. तर लागतं ना मला, ते घशात अडकतो ना घास. औषध घ्यायची असतात. वर्षा, तू ओके आहेस ना? हो दादा, मी ओके. कामाचा वगैरे काय स्ट्रेस नाहीये ना? मला नाही स्ट्रेस रे. कामाचं काय, औषधासाठी म्हणते. मला चहा दे रे राघवा. हे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, पण
जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा निवांत बोलू आपण हं? हे बा आता निवांत आहेस ना राघव, मला चहा दे. मग तू जाशील कामावर, मला कोणी चहा देणार नाही बाळा. जाणते लवकर ते. आई जरा बोलू देशील प्लीज. घास अडकतो रे. दादा, आज मला उशिरा ऑफिसला गेलेलं चालणार आहे, त्यामुळे वेळ आहे थोडासा मला. बोल ना, काय बोलायचंय तुला? मी तुझी डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय. पण दादा, अतुल माहितीये ना तुला, तो नाही देणार म्हणतोय ना डिवोर्स. त्याला द्यावा लागेल. तू त्याची काळजी करू नकोस. तो दिवस कसा मिळवायचा ते मी बघेन. ती माझी जबाबदारी.